नमस्कार, मी संकेत गवाड आपलं 22 मे 2025च्या चालू घडामोडीला चालू करत आहे. तर चला तर बघूया त्याचा पहिला प्रश्न. अलीकडेच डब्ल्यू एच ओने जिनेव्हा येथील 78व्या जागतिक आरोग्य सभेत भारताला कोणत्या रोगाच्या उन्मूलनासाठी प्रमाणपत्र दिलेलं आहे. आता काय झालेलं आहे, डब्ल्यू एच ओ कितीची डब्ल्यू एच ओनं काय केलेलं आहे, त्याची 78वी जागतिक आरोग्य सभा झालेली आहे. कितवी? 78वी. काय झालेली आहे? जागतिक आरोग्य सभा झालेली आहे. जागतिक आरोग्य सभा इथं काय केलेलं आहे, 3 देशांना कोणत्या म्हणजे आपल्याला कशाचं दिलेलं आहे, ट्रॅकोमा उन्मूलन सर्टिफिकेट दिलेलं आहे. कोणतं? ट्रॅकोमा उन्मूलन सर्टिफिकेट दिलेलं आहे. उन्मूलन सर्टिफिकेट ते कोणाकोणा दिलं, कशासाठी? कारण की आपण ह्याचं काय केलं आहे, ह्या ट्रॅकोमा रोगाला बऱ्याच लेवलपर्यंत कमी केलेलं आहे. म्हणून काय केलं आहे, म्हणजे उन्मूलन केलं आपण त्या ट्रॅकोमाचं. आणि किती झाली ते? 78वी काय झाली ते? जागतिक आरोग्य सभा झाली ती. कुणाची? कुठं झाली ती? ही जिनेव्हाला झाली ती. आणि कोणी आयोजित केलं? तर डब्ल्यू एच ओने केली. डब्ल्यू एच ओची कितवी? 78वी जागतिक आरोग्य सभेत काय केलं? भारताला ट्रॅकोमा उन्मूलन प्रमाणपत्र दिलेलं आहे. तर कोणतं दिलेलं आहे? ट्रॅकोमा. ट्रॅकोमा हा कशाचा रोग असतो? डोळ्याचा रोग असतो. आणि अजून कोणाकोणाला दिले? नेपाळ आणि म्यानमार. आपल्यासोबत कोणाकोणाला सर्टिफिकेट दिले? नेपाळ आणि म्यानमार. एवढंच लक्षात ठेवा. पुढलं बघा. अलीकडे चर्चेत असलेला कालादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे? आता काय आहे, कालादान प्रोजेक्ट ह्याचा एक पार्ट चालू झाला आहे, म्हणून आता हा चर्चेत आलेला आहे. कालादान प्रोजेक्ट हा कुठं चालू झालेला आहे? हा कोणाकोणाच्या ह्याच्यात असतो? आपलं जे कलकत्ता आहे ना, हे आपला भारत आहे. हे भारत असा. आपण काय केलं, हे तर आपलं कलकत्ता स्टेशन आहे, कलकत्ता शहर आहे. इथनं आपण कुठं जोडणार आहोत? इथं सितवे पोर्ट आहे. हे सितवे पोर्ट कुठलं आहे? म्यानमारमध्ये. सितवे पोर्टमधनं इथे कालादान रिव्हर वाहते. कालादान रिव्हरमधनं आपण कुठं जाणार आहोत? पलतवेपर्यंत जाणार आहोत. पलतवे पॉईंटपर्यंत. पलतवे पॉईंटपासून कुठं जाणार आहोत? पलतवे पॉईंटपासून आयझोलमध्ये जाणार आहोत. आयझोल आपली कशाची राजधानी आहे? आयझोल आपली मिझोरामची राजधानी आहे. इथं कशानं? रस्त्यानं जाणार आहोत. इथं कशानं? नदीतनं जाणार आहोत. इथनं कशातनं? समुद्रातनं जाणार आहोत. इथनं पुन्हा आपण काय आपला मेन प्लॅन काय आहे? बांगलादेशमधनं आपली जी चिकन नेट आहे का, पुढे चालून कधी काही धोका झाला, चिकन नेटपासून आपला नॉर्थ ईस्टचा कॉन्टॅक्ट सुटला, तर आपण ह्या खालून आपण कॉन्टॅक्ट प्रस्थापित करतो. कशाला? बांगलादेशला स्किप करण्यासाठी. आता इथं आयझोलपासून कुठं जाणार आहे? शिलाँगला जाणार. शिलाँग कशाची कॅपिटल आहे? मेघालयाची. आता आणि त्याच्यापुढे आता आपल्याला कुठं जोडायचं आहे? आसामला जोडायचं आहे. तर सिच्चर हा प्लेस कुठले आहे? सिच्चर ते कुठं? शिलाँगपर्यंत. सध्या काम चालू झालेलं आहे. शिलाँग किती? 4 लेनची रस्ता होणार आहे. आणि किती लांब आहे? 168 किलोमीटर आहे. 168 किलोमीटर एवढंच लक्षात ठेवा. आता सध्या काम कुठं चालू झालेलं आहे? भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यान कोणता? कालादान प्रोजेक्ट. आणि सध्या काम कुठले चालू झालेलं आहे? सिच्चर हे कुठलं? आसाममधलं. ते कुठं चालू झालेलं आहे? शिलाँग हे कुठलं? मेघालयमधलं. हे जे 4 लेनच्या रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. किती? 168 किलोमीटरचं काम चालू झालेलं आहे. बरोबर. कुठलं आहे? भारत आणि म्यानमारच्या ह्याच्यातलं कालादान प्रोजेक्ट. पुढला प्रश्न बघा. अलीकडे कोणत्या देशाची साकोराजिमा ज्वालामुखीचा अलीकडेच उद्रेक झालेला आहे? साकोराजिमा हा ज्वालामुखी कुठला आहे? हा जपानचा आहे. आता इंडोनेशियामधला पण एक ज्वालामुखी आहे. लेबटाकी लाकी माउंट लेबाटाकी लाकी ह्याच्यात बी काय झालेलं आहे? लाकी ह्याच्यात बी काय झालेलं आहे? विस्फोट झालेला आहे. हा कुठला आहे? इंडोनेशियाचा आहे. आणि जपानचा कोणता? साकुराजिमा. आणि ते कशामुळे होतं? कारण की ते पॅसिफिक रिंग आहे ना, पॅसिफिक रिंग ऑफ फायर म्हणलं जातं त्या एरियाला. पॅसिफिक रिंग ऑफ फायर तिथे सगळ्यात जास्त काय येतात? भूकंप येतात. भूकंप असतील, ज्वालामुखी सगळ्यात जास्त इथेच येतात. तर कुठला आहे? साकुराजिमा कुठला आहे? जपानचा आहे. माउंट लेबाटाकी लाकी हा पण आताच उद्घाटन झालेला आहे. तो कुठला आहे? तो इंडोनेशियामधला आहे. पुढला प्रश्न बघा. अलीकडे सर्वात मोठा साप नॉर्दर्न ग्रीन ॲनाकोंडा अलीकडेच कुठं सापडलेला आहे? आता नॉर्दर्न ग्रीन ॲनाकोंडा हा कुठं सापडलेला आहे? ॲमेझॉनच्या वनात सापडलेला आहे. ॲमेझॉन वन, वर्षावन हे कसे आहेत? उष्णकटिबंधीय सदाहरित वने आहेत. कारण की हे कशाचे आहे? इक्वेटरवरच पसरलेले आहेत. इक्वेटरवरच आहेत. आणि कोणत्या देशात आहेत मेनली म्हणलं तर ब्राझील आहेत. तिथले जवळचे देश आहेत. ब्राझील असेल, पेरू असेल, चिली असेल, त्यानंतर कोणता? इक्वेडर असेल. तर आता काय झालेलं आहे? ॲमेझॉन जे वन आहेत ना, ॲमेझॉन वन ह्यामध्ये एक देश येतो. त्यामध्ये ज्या देशामध्ये हे वन आहे इक्वेडरमध्ये काय झालेलं आहे? नॉर्दर्न ग्रीन ॲनाकोंडा सापडलेला आहे. ग्रीन ॲनाकोंडा त्याची लांबी म्हणतात तर लांबी किती? 24 ते 26 फूट लांब आहे. 24 ते 26 फूट लांब आहे. वजनाचा विचार केला तर 500 kg ह्याचं वजन आहे. हा काय जगातील सर्वात काय झालेला आहे? सर्वात मोठा साप आहे. हा काय? नॉर्दर्न ग्रीन ॲनाकोंडा हा कुठं सापडलेला आहे? इक्वाडोर. आणि ह्याची लांबी किती आहे? 24 ते 26 फीट आहे. वजन किती? 500 kg. हा जगातील सर्वात मोठा साप आहे. पाठीमागच्या वर्षी आपल्याला ब्राझीलमध्येच एक साप सापडला होता. ते पण जगातील सर्वात लांब होता. तर त्याचं नाव काय होतं? इनेक्टस अकाम्या.
नेक्टस अकामिया, एवढं एक लक्षात ठेवा. कोटोपॅक्सी हा ज्वालामुखी कुठं आहे? तो पण इक्वेडॉरमध्येच आहे. इक्वेडॉर, कोटोपॅक्सी. ह्याची कॅपिटल काय आहे? क्योटो कॅपिटल आहे. क्योटोला माहीत असेल तुम्हाला काय झालं होतं 1997ला काय झालं होतं? ग्रीनहाऊस गॅसेसबद्दल एक कन्व्हेन्शन झालं होतं. क्योटो प्रोटोकॉल म्हणतो आपण त्याला. पुढला प्रश्न बघा. अलीकडेच कामिल इद्रिस यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आलेले आहे? हे काय आहेत? कामिल इद्रिस हे सेनाध्यक्ष होते. कामिल इद्रिस हे काय होते? पहिले सेनाध्यक्ष होते. कुठले होते हे? सेनाध्यक्ष. आणि आता काय केलं आहे? त्यांना PM म्हणून अपॉइंट केले. हे कोणत्या देशाचे आहेत? सुडानचे आहेत. सुडान. आणि इथे काय झालं होतं 2023पासून इथे काय झालं होतं? सिव्हिल वॉर चालू झालं होतं. सिव्हिल वॉर चालू होतं. आता काय झालेलं आहे? तिथले सेनाध्यक्ष होते ना, त्यांनाच काय केलेलं आहे? PM म्हणून ही बातमी लक्षात ठेवायची. सुडानमध्ये कोणाला? कामिल इद्रिस ह्यांना काय केलेलं आहे? PM म्हणून अपॉइंट केलेलं आहे, नियुक्ती केलेलं आहे. पुढला प्रश्न बघा. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी अलीकडे सुरू केलेला नवीन E0 FIR उपक्रम कशा संबंधित आहे? आता काय काय झालेलं आहे? E0 FIR हा कोणी चालू केलेला आहे? होम मिनिस्टरनं चालू केलेला आहे. सेंट्रल कॅबिनेट होम मिनिस्टर कोण? अमित शहा. म्हणजे E0 FIR हा काय असणार आहे? जर तुमच्यासोबत एखादा म्हणजे सायबर क्राईम झाला, सायबर क्राईम कशाचा? इन्सेन्स ऑफ पैशाचा. तर पैशाचा सायबर क्राईम झाला तर तुम्ही ते पोलीस स्टेशनमध्ये जाता, तिथं FIR. तर आता E0 FIR काय म्हणतो? ज्यावेळेस तुमच्यासोबत म्हणजे काही पण म्हणजे घोटाळा होईल ना, सायबर क्राईम ऑनलाईन पैशाच्या बाबतीत, तर त्याबाबतीत तुम्ही एकतर 1930 ह्यावर कॉल करून तुमची म्हणजे कंप्लेंट रजिस्टर करू शकता, किंवा तुम्ही ऑनलाईन सायबर पोर्टलवर काय करू शकता? रिपोर्ट करू शकता. कुठं रिपोर्ट करायचं? एकतर कॉल करून किंवा एक सायबर पोर्टलवर. आणि जो तुम्ही रिपोर्ट करताना त्याला 3 दिवसात काय केलं जाईल? पुढील 3 दिवसात त्याला कन्व्हर्ट केलं जाईल कशात? FIRमध्ये. एवढंच आहे. फक्त तिथं पैशाची लिमिट दिली 10 लाखाच्या वरचेच केसेस असाय पाहिजे. 10 लाखाच्या वरचा तुम्हाला एखादा तर काय प्रॉब्लेम येतो? 10 लाखाच्या वरचा लिमिट किती आहे? 10 लाख. एखादा तुमच्या सोबत सायबर घोटाळा झाला, त्यामध्ये तुमचे 10 लाखाच्या वर पैसे गेले, तर तुम्ही काय करणार? 1930ला रिपोर्ट करणार, किंवा सायबर पोर्टलवर जाऊन तिथे काय करणार? रिपोर्ट करणार. आणि ते 3 दिवसात, पुढल्या 3 दिवसात काय होणार? तिथे काय होणार? FIR होणार. त्यालाच काय म्हणतात? E0 FIR. कशाच्या? सायबर आर्थिक गुन्ह्याची तक्रार आहे. बरोबर आहे. पुढला प्रश्न बघा. पहिले खेलो इंडिया बीच गेम्स अलीकडेच कुठे चालू झालेले आहे? आता फर्स्ट टाईमचं आहे. बीच गेम्स आहेत. बीच गेम्स कुठं होणार होते? दादरा नगर आणि दमण दीव इथं होणार आहेत. इथं काय असणार आहे? व्हॉलीबॉल असणार आहे, फुटबॉल, सेपर कट्रा असणार आहे, बरेच गेम आहेत तिथं. तर कुठं होणार आहे? दादरा नगर, दमण आणि दीव. आता तुम्हाला माहीत आहे आपल्या इथं हे UT किती आहेत? UT किती आहेत सध्या UT 8 आहेत. पहिले किती होतं? पहिले 7 होत्या. त्यानंतर किती झालं? 9 झाले. आणि त्यानंतर किती आता किती आहेत? 8च आहेत. UTसाठी परिशिष्ट कोणतं आहे? आपलं परिशिष्ट म्हणतो भाग कोणता आहे? UTसाठीचा भाग 8 आहे. बरोबर. आणि विधानसभा कोणकोणत्या UTत आहे? एक तर जम्मू काश्मीरमध्ये, दिल्ली आणि पुदुचेरी 3 ठिकाणीच काय आहे? विधानसभा आहे. बरोबर. दादर नगर हवेली. आणि ह्याची स्थापना कधी झालेली आहे? 26 जानेवारी 2020ला. काय केलं होतं? मर्ज केलं होतं 2020. बरोबर आहे. हे दोन UT पहिल्या 9 झालं, तरी किती झाल्यानंतर 8 झालं. पुढला प्रश्न बघा. अलीकडेच पुरुष एकेरी प्रकारात इटालियन ओपन 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहेत? आता काय झालेलं आहे? इटालियन ओपन 2025 ह्याच्यातलं फक्त मेल आणि फिमेल कोण जिंकले एवढंच लक्षात ठेवा. मेल आणि फिमेल. तर मेलमध्ये कोण जिंकलेलं आहे? कार्लोस अलकराज. हा कुठला आहे? स्पेनचा आहे. कार्लोस अलकराज. कोण जिंकलेलं आहे? कार्लोस अलकराज जिंकलेला आहे. कोणाला हरवलेलं आहे? जैविक सिन्नरला हरवलेलं आहे. आणि जैविक सिन्नर काय? नंबर 1 ATP नंबर 1 रँकिंगमध्ये आहे सध्या. त्याला कोणी हरलेलं आहे? कार्लोस अलकराज. हा कुठला आहे? स्पेनचा आहे. एवढंच लक्षात ठेवा. मेलमध्ये कोण? कार्लोस अलकराज. आणि फिमेलमध्ये कोण आहे? फिमेलमध्ये जस्टिन पराओलिसी. कोण आहे फिमेलमध्ये? जस्टिस पाओलिनिस. मेलमध्ये कोण झालं? मेलमध्ये झालं कार्लोस अलकराज. आणि फिमेलमध्ये कोण झालं? जस्टिन पराओलिसिस. हे कुठलं आहे? जस्टिन पराओलिसिस हे आहे इटलीचीच. एवढं लक्षात ठेवा. फिमेलमध्ये कोण? जस्टिन. आणि मेलमध्ये कोण? कार्लोस अलकराज. अलीकडे संपूर्ण राज्य कोणाला घोषित केलेलं आहे? संपूर्ण राज्य म्हणून कोणाला दर्जा भेटलेला आहे, किंवा कोणाला घोषित केलेलं आहे? तर आता काय झालेलं आहे? ज्यावेळेस 2011ची जनगणना झाली ना, तेव्हा मिझोरामची जी लिटरसी होती ना, ती 91% होती. बरोबर. आता काय झालेलं? ती 98% झालेली. तर शिक्षण मंत्रालयाच्या नियमानुसार ज्या राज्याची लिटरसी राज्याची किंवा जिल्ह्याची असेल, गावाची असेल, 95%पेक्षा वर जाते ना, तर त्याला संपूर्ण केलं जातं. संपूर्ण साक्षर म्हणून घोषित केलं जातं. तर आता कोणाला गेलेलं आहे? तिची लिटरसी किती झालेली आहे? 98% झालेली आहे. कोणाची झालेली आहे? मिझोरामची. आणि हे साक्षरता ह्याचा बेस काय असतो? लिटरसी म्हणजे काय असतात? जे 18 वर्षावरील जे कोणी पण असेल ना, त्यांना लेखन आणि वाचन करता आलं पाहिजे. ह्या 2च बेस आहेत. लेखन
आणि वाचन म्हणजे मॅडम साईजचं कार्यात्मक आपण ते पण म्हणतो ना, तरी पण ते हे केलं. तर हे कशामुळे झालं? 91% 98% का केली? कारण की मिझोराम सरकारनं उल्हास नवभारत साक्षरता मिशन चालू केलं होतं. उन्नत नवभारत साक्षरता कार्यक्रम चालू केला होता. साक्षरता कार्यक्रम चालू केला होता. त्यामुळे काय झालं? कार्यक्रम त्यामुळे काय झालं? इथले जे अशिक्षित होते ना, त्यांना ओळखलं गेलं आणि त्यांना शिक्षित केलं गेलं. अशिक्षित बाजूला काढले आणि त्यांना काय केलं? शिक्षित केलं. उन्नत नवभारत साक्षरता कार्यक्रम कोणी चालू केला आहे हे पण विचारू शकता. मिझोरामने चालू केलं. तिथले आता लिटरसी किती आहे? 98% आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लिटरसी किती होती आणि भारताची त्यावेळेस किती होती? 73. आता किती ऑफिशियली असताना 74. आणि त्यावेळेस महाराष्ट्राची किती होती? 82% महाराष्ट्राची लिटरसी होती. आता सगळ्यात जास्त कोणाची झाली? 98%. कोणाची झाली? मिझोरामची. आणि त्याला काय भेटलेलं आहे? संपूर्ण साक्षर राज्य म्हणून दर्जा भेटलेला आहे. एवढंच लक्षात ठेवा. तिथं एक मिशन चालवलं होतं, उल्हास नवभारत का साक्षरता मिशन कार्यक्रम किंवा मिशन, हे एक लक्षात ठेवा. आता हे काय शिरोली लिली महोत्सव कुठं चालू झालेला आहे? हा फक्त मणिपूरमध्ये. डायरेक्ट लक्षात ठेवा. शिरोली लिली तिथलं काय असतं? फुलं एक असतं, त्याच्यावरून ते फेस्टिवल केला जातो. एवढंच लक्षात ठेवा. इथं क्विज भेटतील. ह्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. इथं डेली क्विज येतात, त्यामध्ये तुम्ही रिव्हिजन करू शकता. चला तर मग धन्यवाद.